Good evening, Dada. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, Dada. Good evening. Good evening, Dada. ठीक आहे, तर आपण सुरू करूत आता. आजचं आपलं टॉपिक आहे कम्युनिकेशन. मी शेअर करतो आता तुम्हाला संवाद कला. तर अ, त्याचे जे बेसिक असतात म्हणजे मूल तत्व जे असतात कम्युनिकेशनचे आणि संवादचे, ते काय काय असतात. स्पष्ट बोलणे. स्पष्ट बोलणे म्हणजे की समोरवाल्याला समजायला पाहिजे की आपण काय बोलतो. आपण योग्य शब्दांचा प्रयोग करायला पाहिजे आणि आपल्या शब्दांचं उच्चारण बरोबर असायला पाहिजे. आपण कॉन्फिडेंट असायला पाहिजे. कारण की आपण कॉन्फिडंट नसतो, घाबरत घाबरत बोलत असतो, तर समोरवाल्यालाही थोडं वाटेल की ह्याच्यावर कसा विश्वास ठेवू. शारीरिक भाषा म्हणजे आपली जी बॉडी लँग्वेज असते, आपले हावभाव जे असतात, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जे पण असतात, तर ते पण समोरवाला बघतो. तर मग आपण असं त्याकडे डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. नाहीतर आपण असं हो हो असं करत आहे, तर ऐकत आपण बरोबर ऐकत नाहीये. तर त्याला वाटत आहे ना की आपल्याला काय म्हणतो लक्ष देत नाही, बरोबर हे ऐकत नाहीये. तर ते चांगलं नाही वाटत. असं नाही करायला पाहिजे. तर आपण तेच आपले फेशियल एक्सप्रेशननी हावभावाने आपण आपल्या कम्युनिकेशनला अजून चांगलं बनवू शकतो, अजून इफेक्टिव्ह बनवू शकतो. संपूर्ण ठीक आहे. आणि ऐकणं पण फार गरजेचं असते जेव्हा पण आपण संवाद करत. आणखी नाही काय म्हणतो तो काय बोलत आहे. आपण एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने काढून टाकलं, असंही होतंय ना. तर असं नाही करायचं आपल्याला. तू जे पण बोलत असेल ते ऐकायचंय बरोबर आणि मग त्याला आपण रिस्पॉन्स द्यायचा एक बरोबर. रिस्पॉन्स कसा द्यायचा की आता ती बोललं की काहीतरी प्रॉब्लेम आली, हे हे थोडं अजून इम्प्रूव्ह करू शकतो, आपण फीडबॅक देऊ शकतो. तर ते करण्यासाठी ऐकणं गरजेचं आहे फार जास्त. खूप लोक ऐकतच नाही क्लासमध्ये पण. जेव्हा पण आपण ऐकतो बरोबर, तेव्हा आपल्याला सब्जेक्ट समजते. आता आपण ऐकलो नाही बरोबर क्लासमध्ये, इकडे तिकडे लक्ष दिलं, तर आपल्याला मग प्रॉब्लेम होते नंतर एक्झाम मध्ये, आपल्या अवघड जाते, नाहीतर क्वेश्चन सॉल्व्ह करायला अवघड जाते. तर तेच आहे. आता हे ऍक्टिव्हिटी आहे, भूमिका नाटक. तर काय म्हणतो ह्याच्यामध्ये काय करायचंय. इकडे 3 स्किल दिले. परिचय करणं स्वतःच, कथा सांगणे आणि विचार व्यक्त करणे. त्याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला. तर पहिले परिचय. तर परिचय आपल्याला देणं यायला पाहिजे स्वतःचा. आणि आपण स्वतःचा परिचय नाही देऊ शकलो तर मग समोरवाल्याचं आपल्याबद्दल काय मत बनेल ते आपण कंट्रोल नाही करू शकत. अ, व्यावसायिक जीवनात पण आणि असं पण जीवनात पण आपण जर चांगलं इंट्रोडक्शन दिलं स्वतःचं, तर मग समोरवाल्याचं चांगलं मत बनते आपल्याबद्दल आणि ते कधी पण बरं असते खराब मत बनण्यापेक्षा. तर त्यासाठी आपल्याला स्पष्ट बोलणं यायला पाहिजे. आणि अ, तेच मित्रांचा परिचय करून देणं यायला पाहिजे आपल्याला. तर हे मग मी स्वतःचा परिचय द्या एक एक करून. ठीक आहे. अ, एक मिनिट मी कनेक्शन गेलो होतं माझं. आता ऐकू येतं. हो. हो. कुठपर्यंत ऐकू आलं तुम्हाला.
ठीक आहे, परिचयाचा एकदा वापस सांगू लागतो, ऍक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला. तर तुम्ही ठीक आहे, मी 2-3 मिनिट देतो तुम्हाला, तर तुम्ही विचार करा की तुमचा परिचय कसं देणार तुम्ही. आणि मग 3 मिनिटानंतर तुम्ही स्वतःचा परिचय द्या एक एक करून. ठीक आहे. हॅलो. हो दादा. ठीक आहे. तर आता 6:05 वाजलेत, तर 6:08 पर्यंत तुम्ही प्रिपेअर करा. ठीक आहे. भावना ऐकू. दादा मी देऊ अनुष्का. हा ठीक आहे, देतो परिचय. Good evening, Dada. My name is Anushka Praveen Gore. I am studying in 8th class. My school name is Madhyamik Vidyalay Talegaon. My hobby is singing. My goal is to become IAS officer. ठीक आहे, खूप छान. सगळे म्हणजे तुला जे पण करायचं होतं, तू आता कुठे आहेस, तुला काय आवडतंय आणि तू कुठे काय बनायचं तुला, हे तिघं सांगितलं, तर ते आपलं एक ब्रीफ इंट्रोडक्शन चांगलं झालं तुझं, एकदम मस्त. तर अशाच करायचं ट्राय करा बाकी लोक. ठीक आहे. आता पुढे कोण बोलेल? दादा मी सांग. हा सांग. माझं नाव हर्षदा अमृत अहिरे. मी जामद्या गावात राहते, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आणि माझी ड्रीम IAS आहे. मला वाचायला खूप आवडतं. ठीक आहे, खूप छान. दादा मी अपूर्व. सांगू आता. हा My सांग. name is Apurva Sharad Awad. I am 14 years old. I study in class 8. My father name is Sharad Awad. My mother name is Swati. I live in Evla, Nashik district. My hobbies are reading and English and art. ठीक आहे मग. दादा मी सांगू. हा सांग ना भावना. माझे नाव भावना राजेंद्र पासपुते. मी जामद्या गावात राहते आणि जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव. आणि माझी हॉबी डान्सिंग आणि माईक ऑफ. मला टीचर बनायचंय. हो, खूप छान. तर सगळ्यांनी खूप छान इंट्रोडक्शन दिलं स्वतःच, असंच द्यायचं. ठीक आहे. तर आता पुढचं स्किल बघूत आपण, कथा सांगणे म्हणजे स्टोरी टेलिंग जे असते. तर हे का गरजेचं आहे, तर समजा आता तुम्हाला फ्युचरमध्ये काही पण करायचं, समजा तुम्हाला IAS ऑफिसर बनायचं, तर IAS ऑफिसरसाठी काय काय करायला लागतं आपल्याला? पहिले तर एक्झाम द्यायला लागतात. काय म्हणतो, UPSC प्रिलिम्स, UPSC मेन्स आणि मग इंटरव्ह्यू असतो. तर मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ते फार प्रश्न विचारतील. तर ते पहिले तर विचारतील की तुम्हाला IAS का बनायचं. फार अवघड प्रश्न आहे, का बनायचं. तर मग तुम्हाला सांगता यायला पाहिजे की मी पहिले असं असं होतो, तर मी हे बघितलं, मग हे बघून मला वाटलं की मला पण IAS बनायचे. असं तुम्हाला पूर्ण तुमचं स्टोरी जे आहे ते सांगता यायला पाहिजे. आणि ते इफेक्टिव्हली सांगता यायला पाहिजे, कारण की समोरवाला फार आपल्याला
समोरचा आपल्याबद्दल फार स्ट्रॉंग इम्प्रेशन बनते, फार स्ट्रॉंग मत बनते म्हणतो ते ऐकून. आणि तुम्हाला आय-ए-एस पण नसतं, काही पण बिझनेस पण असतो, समजा तुम्हाला प्रॉडक्ट काय म्हणतो हे विकायचं तुमचं. तर प्रॉडक्ट विकायचे तर काय म्हणतो तुम्हाला सांगता यायला पाहिजे की काय म्हणतो तुम्ही हे प्रॉडक्ट का बनवलं, हे प्रॉडक्ट काय करते, आणि मग हे युजफुल का असेल लोकांसाठी. तर हे पण स्टोरी सारखं सांगितलं आपण तर लोक ऐकतात. तेच. तर आता तुम्ही तुमच्याबद्दल तुमच्या लाईफमध्ये आता कुठली पण अशी घटना झाली असेल तर त्याला गोष्ट सारखं सांगायचं तुम्हाला. आता तर मी तुम्हाला थोडं 5 मिनिट देतो, विचार करा आणि मग गोष्ट सारखं सांगत आहे. ठीक दादा आहे. रिपीट कर ना नवीन. हा ठीक आहे. तर काय करायचंय, कथा सांगणे. तर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं ऍक्टिव्हिटीमध्ये की तुमच्या जीवनात कुठलाही किस्सा झाला असता, नाही तर कुठलाही तुमचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याला एका कथासारखं सांगायचं, एका स्टोरी सारखं सांगायचं. ठीक आहे. कुठलाही तुमचं असू शकतं ते, असं हे नाहीये, शाळेतलं असू शकते, घरातलं असू शकते, नाहीतर मित्रांसोबत असू शकते. कुठलाही किस्सा तुम्हाला जर असं इंटरेस्टिंग वाटत आहे ते सांगू शकते. ठीक आहे. हॅलो, आवाज येते ना? दादा एकदा रिपीट करतो का? आवाज खूप ब्रेक होत होता. अच्छा, 1 मिनिट, नेटचा प्रॉब्लेम असेल. थांबा 1 मिनिट. हॅलो, येते आवाज आता? हो दादा, येतोय. ठीक आहे, रिपीट करतोय. तर कथा सांगणे हे स्किल आपल्याला शिकायचं, स्टोरी टेलिंग जे असते. तर तुमच्या जीवनातला कुठलाही अनुभव आता नाही तर किस्सा झाला असेल तुमच्यासोबत, कशाचा येऊ शकतो, शाळेचा किस्सा, मित्रांसोबत किस्सा झाला, घरात काही झालं, तर ते तुम्हाला जे वाटत असेल ते आता सांगू शकतो मी खूप छान. तर त्याला कथासारखं म्हणजे स्टोरी सारखं सांगायचं आता. ठीक आहे. दादा मी सांगू. हा, सांगा पुढे. दादा आमच्याकडे आहे ना लास्ट इयर सायन्स एक्झिबिशन होतं, तर आम्ही प्रोजेक्ट बनवलेलं होतं वेस्ट मॅनेजमेंट. त्यामध्ये आम्ही म्हणजे प्रोजेक्ट बनवलं आणि ते जे प्रोजेक्ट आहे ना ते जेव्हा सर आले ना ऐन टायमावर ते बंद होऊन गेलं होतं. मग आम्हाला त्यामध्ये 2 तास लागून गेले ते नीट करायला डबल. हम्म. ठीक आहे. तर हा, चांगलं बोललं तू. अजून आपण थोडं त्याला एक्सटेंड करू शकतो, पण चांगलं बोललं. ठीक आहे. अजून थोडं प्रिपरेशनसाठी पण टाइम घेईल की अजून तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर थोडं 5 मिनिट थांबू शकता तुम्ही, तर अजून काही सांगायचं असेल. पण कोणाचं आत्ताच रेडी असेल तर आत्ताही बोलू शकतो. कोणाला बोलायचं आता का प्रिपेअर करता तुम्ही आता? आवाज येते ना? कट्ट नाही झालं ना वाक्य असं? दादा मी सांगू अनुष्का?
हा सांगा सांगा. दादा आमच्या शाळेमध्ये नाही का एकदा म्हणजे सायन्सचे म्हणजे प्रोजेक्ट बनवायचे होते. त्याच्यात मी नाही का व्हॅक्यूम क्लीनर बनवलं होतं. पण ते ऐन टायमावर बंद पडून गेलं होतं. किती वेळ त्याचे प्रयत्न केले चालू होण्यासाठी पण तरी झालं नव्हतं. हा आणि मग काय झालं सुरू झालं नंतर? लास्टला ऐन टायमावर चालू होऊन गेलं होतं. हा तर मग सरांनी काय म्हणलं तुम्हाला की हे खराब का झालं नाहीतर काय म्हणतं त्यांनी मग काय केलं सरांनी? त्याचं जे म्हणजे त्याच्यात जे मी टाकलं होतं ना तो गड्डा जो असतो तो हा. चेंज करावा लागला. हम्म. ठीक आहे. आता कोणाला सांगायचं भावना, हर्षदा? नाही दादा. काही पण चालेल म्हणजे असं काही हे नाहीये की असं शाळेच सांगायचंय. काही पण किस्सा असतात ते शॉर्ट कुठलाही शॉर्ट किस्सा. दादा मी एक सांगू? ठीक आहे सांग तू पण तुझं झालं एक तर दोन. ठीक आहे सांगू शकतेस. दादा एकदा आमच्याकडे गॅदरिंग होती, तर तेव्हा आम्ही खूप प्रॅक्टिस केली होती. खूप म्हणजे खूप नाईटची गॅदरिंग होती आणि आमचे कॉस्ट्यूम येणार होते दुपारी. मग आम्हाला स्कूलमध्ये बोलवलेलं होतं. आम्ही गेलो होतो, पण आमचे कॉस्ट्यूम कधी आले जेव्हा आमचं नाव घेतलं तेव्हा आमचे कॉस्ट्यूम आले होते. तसंही होतं. ऐन ठीक आहे. टायमावर आले होते. हा तसंही होतं. ठीक आहे. हम्म, ठीक आहे ह्याच्यावर थोडा अवघड जात असेल तर ठीक आहे. आपण नंतरही घरी पण प्रॅक्टिस करू शकतो हे काही हे नाही. विचार व्यक्त करणे तर ठीक आहे. विचार व्यक्त करायचा त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे काही आयडिया असेल तर आपल्याला समोरवाल्याला समजवता यायला पाहिजे की हे आयडिया काय आहे, मला काय बोलायचं. तर जेव्हा आपण बिझनेस मध्ये जास्त होतो थोडं की आपल्या आयडिया पिच करायचे असतात म्हणजे समोरवाल्याला सांगायचं असते की मी हे प्रॉडक्ट बनवतो, मी हे बनवतो. तर आणि मग तो विचार का बनवत काय काम आहे याचं, कोण खरेदीला आपल्याला पूर्ण समजायला लागते. आणि मग त्याला समजलं तर आता समज तो मोठा माणूस असला पैसे असतो त्याच्याकडे मग तो आपल्याला पैसे देईल ते हे बिझनेस सुरू करायला ह्याच्यावरती. शार्क टँक एक शो असते, माहिती असेल की नाही माहित नाही मला तुम्हाला, पण एक शो असते शार्क टँक नावाचं. तर त्याच्यामध्ये हेच असते की लोक येऊन स्वतःची जी कंपनी आहे त्याचे जे आयडियाज आहेत ते येऊन असं सांगतात बिझनेस म्हणजे मोठे बिझनेसमॅन जे असतात त्यांना. आणि मग जर आयडिया चांगला वाटला त्यांना तर मग ते पैसे देतात त्यांना. तर पैसे त्यांना पाहिजे असतात त्यांच्या बिझनेससाठी. तर जर जर त्यांना जर पैसे पाहिजे तर त्यांना त्याचा आयडिया सांगता यायला पाहिजे, हे फार गरजेचं आहे. तसं हे विचार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आता IAS च्या इंटरव्ह्यू मध्ये पण ते तुम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण विचार तुमचं जीवन गाथा जे पण असेल एकदम फार डीप मध्ये विचारतात कारण की कारण की त्यांना तुमचं कॅरेक्टर समजायचं असते. तर तुम्हाला काय करायचंय आणि IAS का बनायचंय आणि IAS बनून तुम्ही काय करणार ते पूर्ण तुम्हाला एकदम स्पष्ट आयडिया असायला पाहिजे इंटरव्ह्यूला जायच्या पहिले. तर त्यासाठी हे फार गरजेचं स्किल आहे. तर मी एक टॉपिक देतो तर त्याच्याबद्दल तुम्ही विचार व्यक्त करा की हा म्हणतो हे हे असं असायला पाहिजे नाही असायला पाहिजे. आता हे टॉपिक देतो मी होमवर्क, गृहकार्य. तर आता मी काय म्हणणार की होमवर्क असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे ह्याच्यावर तुमचे काय विचार आहेत. हे काय म्हणतो असायला पाहिजे का असायला पाहिजे, नाही असायला पाहिजे तर का नाही असायला पाहिजे. समजलं? दादा रिपीट करशील? ठीक आहे. तर मी एक टॉपिक देतो आता. टॉपिक काय असेल आपलं होमवर्क. तर होमवर्क जे असते आपल्याला ते दर शाळेमध्ये देतात होमवर्क. तर आता तुम्हाला काही काही विचार असतात कोणाचे की काय म्हणतो होमवर्क नाही द्यायला पाहिजे नाही तर होमवर्क द्यायला पाहिजे. तर आता तुम्ही एक एक करून सांगणार की तुम्हाला काय वाटतंय होमवर्क द्यायला पाहिजे तर का द्यायला पाहिजे आणि नाही द्यायला पाहिजे तर का नाही द्यायला पाहिजे, तुमचं जे पण विचार असतात. ठीक आहे. दादा मी सांगू? हा सांग सांग. दादा माझं असं म्हणणं आहे की होमवर्क दिला पाहिजे, कारण की आपल्याला जे शिकवताना ते आपण होमवर्क द्वारे आपलं रिपीट होतं, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते चांगलं फिट होतं. आपण एकदा दोनदा आणखी रिडिंग केलं तर जो सब्जेक्ट आपल्याला स्कूलमध्ये शिकवलेला आहे सरांनी तो आपण रिपीट केला तर ते चांगलं फिट होतं डोक्यामध्ये, म्हणजे एक्झामला जास्त टेन्शन राहत नाही. ठीक आहे.
बरोबर तू वेट केलं तुझा आता विचार, एकदम बरोबर केलं. ठीक आहे. हा सांग ना सांग. होमवर्क आपल्याला द्यायला पाहिजे, कारण की सर आपल्याला होमवर्क देतात, आपली प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस होते, आणि प्रॅक्टिस होण्याचा काय फायदा आहे ते पण सांगा. कारण आपल्याला पेपरांमध्ये त्याची खूप जास्त मदत होती. त्याचं आपण रिव्हिजन करतो. त्याची प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे. हम्म. आपण आणि लवकर विसरत नाही. हम्म. आणि कॉन्फिडन्स वाढते आपले जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, कारण की आपण प्रॅक्टिस नाही आपल्या केली आणि डोळ्यासमोरून ते गेलेले राहतं ना, म्हणून आपल्याला इतकं टेन्शन नाही राहत तेव्हा. हा टेन्शन नाही राहत. ते पण मस्त पॉइंट आहे की आपण जेव्हा कॉन्फिडन्स येते सारखं सारखं प्रॅक्टिस केल्यावर, आणि आपण कॉन्फिडन्स असला तर मग आपल्याला पेपर सोपं जाते. नाही तर आपण असं विचार केलो की अरे यार झालं नाहीये पेपरला गेलो, मग कधी कधी काय होतं, प्रश्न सोपा असते पण आपल्याला वाटतं आपल्याला झालं नाही म्हणून ते प्रश्न कधी कधी बनत नाही. तर कॉन्फिडन्स असला की असं कधीच होत नाही, इश्यू येत नाही. ठीक आहे. अनुष्का तुझा काय विचार? दादा होमवर्क दिला पाहिजे, कारण त्याच्यामुळे मुलांची ना जे स्कूलमध्ये शिकवलेलं असतं त्याचाच होमवर्क देता ना, तर त्याच्याविषयी रिटन रिव्हिजन होती त्याची त्याच्यामुळे. हम्म. ठीक आहे. आणि बाकी हे सगळ्यात आपण डिस्कस केलंच आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचं बघू. हे पण ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये काय करायचंय, भावना अंदाज ते त्याच्यामध्ये काय करायचंय, एका मिनिटासाठी तुम्हाला फक्त कॅमेरा ऑन करायचा, जास्त वेळसाठी नाही. एक मिनिट पण नाही, 30 सेकंड. आणि इकडे काही काही हे दिलेत काय म्हणतो आपल्याला, भावना, आनंद असलं, दुःख, राग, आणि मग आपल्या कन्फ्युजन येतं, गोंधळ, म्हणजे आपल्याला वाटतं की काय चाललंय समजत नाही. तसंही होतं ना, असं आपण समजलं नाही तर एक एक एक्सप्रेशन देईल मी तुम्हाला. समज कोणाला आनंद आहे तर असं स्माइल करायचं आपण, तर तुम्हाला कॅमेरा ऑन करून ते बनवायचे ते एक्सप्रेशन तोंडावर. ठीक आहे. दादा आमच्याकडे लाईट नाहीये. अच्छा, लाईट नाही आहे का? हो. ओके, तिघांकडे पण नाही. आहे दादा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं काय म्हणतो, बिना कॅमेरा ऑन करत एकदा करून घ्या, एकदा प्रॅक्टिस. ठीक आहे. तू हे कर, आनंद करून दाखव एकदा. ठीक आहे, ऑफ करू शकतो. ठीक आहे, अपूर्वानी केलं. तुम्ही दोघं बिना कॅमेरा ऑन करायचं असं स्वतःच करून घ्या. कुठले एक घेऊन, दुःख घ्या नाही तर राग घ्या, आणि प्रॅक्टिस करून बघा एकदा. झालं असेल ते तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सकारात्मक सूर आणि शारीरिक भाषा. हे रिसर्च असते आपली, जे सायंटिस्ट लोक करतात. तर त्याच्यानी आपल्याला काय समजतंय की जे 55% जे मत बनते लोकांचं तुमच्याबद्दल, आपलं जे आपण कॉन्व्हर्सेशन करतो त्याच्याने 55% त्याचं तुमच्या शारीरिक भाषेने बनते, बॉडी लँग्वेजने बनते, जे समोरवाल्याचं मत बनतं. 38% तुमच्या आवाजाने बनते, तुमच्या टोनने, की तुम्ही कसं बोलत आहे. तर टोन काय असते म्हणजे, हॅलो कसे आहात, तर मी हे थोडंसं वेलकमिंग असते, वेलकमिंग टोन मध्ये बोललो, म्हणजे समोरवाल्याला वाटायला पाहिजे की हा आपल्याला बोलण्यासाठी हे आहे, खुश आहे आपल्याला बोलताना. आता मी असं बोललो, अरे काय आहे यार, तर समोरवाल्याला वाटेल ना, इरिटेट व्हायला, थोडं आपल्याशी बोलणं आवडत नाही. तर त्याच्याने 38% समोरवाल्याचं मत बनते, आणि फक्त 7% मत आपलं जे म्हणतं ते शब्दांनी म्हणतं, आपण काय बोलतो त्याच्याने. तर आपल्या काय शारीरिक भाषा आणि आपले जे टोन आहे, आपलं जे सूर आहे, त्याच्याने काय मत बनते लोकांचं. तर तर हे आता ते 3 स्टेप आपल्याला दिलेत की कसं आपण बोलायला पाहिजे. पहिलं आहे आपली आवाज, एकदम स्पष्ट ठेवायचं आणि कॉन्फिडेंटली बोलायचं, जे पण आपण बोलत आहे रिदम मध्ये बोलायचं, असं म्हणणं थांबायचं नाही. ई करलो आपण, मग समोरवाला थोडस रिदम ब्रेक होतो. असं असं केलं तर तेच आहे. क्लिअर बोलायचं, कॉन्फिडेंट बोलायचं, आणि आणि आपल्याला शब्दांचं उच्चारण स्पष्ट ठेवायचं, आणि
फ्रेंडली वे मध्ये बोलायचं समोरवाल्याला. असं नाही वाटायला पाहिजे की आपण त्याला बोलताना इरिटेट होतंय, नाही तर आपल्याला त्याशी बोलण्यावर इंटरेस्ट नाही आहे बिलकुल, पण असं नाही व्हायला पाहिजे. बॉडी लँग्वेज तेच आपण डोळ्यात डोळे घालून बोलणं, असं आपण सरळ बसणं, स्ट्रेट बसून ऐकणं. आपण असं झोपत असलो नाही तर आपण असं असं करून बसलो तर त्याला वाटेल ना की बोर व्हायलंय, हो हा बोर व्हायलाय, ऐकायचं नाही, यायला लक्ष नाही यायचं. आणि तोंडाचे हावभाव पण आपण थोडे फ्रेंडली ठेवायला पाहिजे, की स्माइल करतात आपण, त्याला बघून असं असं जेव्हा आपण त्यांनी काही प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचा प्रयत्न करतात आपण, तर त्याला वाटतं ना की हा ऐकत आहे माझा, हा बोलण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तरी चांगलं वाटतं आणि चांगलं मत बनतं आपलं. आणि तेच आहे की आपल्याला कम्युनिकेशन चांगलं करायचं, आपलं संवाद चांगलं करायचं, तर तेच आपल्याला आपले विचार प्रेझेंट करता यायला पाहिजे. बरोबर, जे पण आपल्या डोक्यात जे पण आयडिया आहे ते समोरवाल्या पण इफेक्टिव्हली म्हणजे बरोबर पोहोचवता यायला पाहिजे. ह्याच्याबद्दलच आहे 3 स्टेप. तर हेच 3 मिळून आपल्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यामध्ये मदत करतं. आपण आपल्या आवाज, आपला शारीरिक भाषा आणि आपले जे आयडियाज क्लिअर पोहोचवणं समोरवाल्यापर्यंत, हे 3 मिळून एक आपण कॉन्फिडेंट पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो. आता ह्याचं एक्झाम्पल काय काय आहेत की आपण समजा आपण गर्दीत आहे, तर गर्दीत आहे तर आपल्याला थोडा उंच आवाजात बोलायला लागते, जोरात बोलायला लागते. आणि आपण जेव्हा समज क्लासरूम मध्ये असलो तर हळू बोलायचं थोडं. समोरवाल्याला वाटायला नाही पाहिजे की आपण त्याच्यावर ओरडत आहेत, नाहीतर आपण गर्दीत असतो समोरवाल्याला हे नाही वाटायला पाहिजे की ऐकूच येत नाही याचं, तर ते ऍडजस्ट करता यायला पाहिजे आपल्या आवाजाला. मग आणि ते काय पॉज द कॉन्व्हर्सेशन असतं, नाही म्हणजे संवाद जे आहे ते मधनं मधनं थोडं थांबवणं, म्हणजे आपण जे पण बोलत ते जे लोक बसतात आपले जे ऑडियन्स आहे त्यांना वेळ भेटायला पाहिजे पूर्ण ऐकायला आणि समजायला. आणखी जे लोक ऐकतात त्यांना समजायला पाहिजे ना आपण काय बोलत आहे. आपण असं पटपट 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 संपवलं सगळं, मग त्यांना नाही समजणार. हा, तर हे जे आहे आपलं हातवारे मर्यादित ठेवा, म्हणजे आपले जे पण असे हाताने आपण जे पण करतो एकदम काही लोक करतात असं बोलताना, तर ते तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा आपल्याला फार असं म्हणजे महत्वाचं आपल्याला काही सांगायचं असेल तेव्हाच करायला पाहिजे. आपण सारखं काही करत राहिलं तर ते थोडं त्याचं व्हॅल्यू कमी होऊन जातं. आपण हे 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 हाताने जे करतो ते महत्वाच्या क्षणीच करायला पाहिजे. महत्वाचं आपल्याला काही सांगायचं तेव्हाच करायला पाहिजे, कारण ते अटेन्शन घेऊ शकते लोकांचं, की कोणी ऐकत नसेल आणि आपण असं हाताने काही केलं मग तो लक्ष देतो काही तसं महत्वाचं सांगायचं. तेच आपण वेलकमिंग आपलं जे तोंडावर जे हावभाव आहेत ते थोडे खुश असायला पाहिजे आणि असं वाटायला पाहिजे समोरला की हा हा काय म्हणतो बोलण्यासाठी रेडी आहे माझ्याशी, इरिटेटेड नाहीये, बोर्ड नाहीये, इंटरेस्टेड आहे माझ्याशी बोलण्यासाठी. तर हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे थोडं, की आपण थोडं हसून बोललो त्याला, नाही तर असं असं गेलो तर त्याला वाटतं की हा ऐकत ऐकत आहे, तुला चांगलं वाटतं. हे सगळे आपण प्रॅक्टिस केलं तर आपण आपलं संवाद जे आहेत त्याला अजून वरच्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो. आता ऐकण्याबद्दल आहे स्लाइड. जेव्हा पण कोणी बोलत असेल पूर्ण अटेन्शन द्यायचं त्याच्याकडे. एकदम एक एक शब्द ऐकायचा आपण आणि त्याच्या शारीरिक भाषेकडे पण लक्ष द्यायचं आणि त्याचे जे स्पेलिंग आहेत. कारण की आज समज कोणी खूप दुःख झालंय कोणाला काही, की समज कोणाकडे कुत्रे असतात, कोणाकडे मांजर असते, तर आता कोणाची मेली ती त्यांना फार दुःख होते, तर कोणी तुम्हाला सांगत आहे की काय म्हणतात माझं कुत्रा होता तो वारला, तर आपण असं त्याला दुःख व्यक्त करायचं ना, तर पण आपण असं की हे पुढे हसणं आलं नाही तर आपण स्माइल केलं तर मग ते बरोबर नाहीये, तसं नाही करायला पाहिजे. तर त्याची फिलिंग समजायला पाहिजे आपल्याला आता ह्याची सेंटेन्स. मग आपणही तेच फिलिंग रेप्लिकेट म्हणजे तेच फिलिंग आपल्याला समोर वाटवायचे की समोरवाल्याला वाटायला पाहिजे की हा
ह्यालाही दुःख होतं थोडं की माझं कुत्ता वाढलं नाही तर पण असं असतं की वाटतं अरे यार मी एवढं दुःखद घटना सांगत या हसत आहे असं कसं चालेल असं नाही व्हायला पाहिजे. समजून घेणे तेच की समोरवाला काही सांगत आहे आपल्याला तर आपल्याला त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी समजायचे त्याच्या हा त्याच्या दृष्टिकोनाने समजायचंय आपल्याला की त्याला तो हे बोलत आहे तर का बोलत आहे तो हे करत तर का करत आहे आणि आपण हे समजलो तरच मग आपण त्याला बरोबर रिस्पॉन्स देऊ शकतो कारण की कधी कधी काय होतं आपल्याला समजत नाही तो का करत आहे कोणी रडत आहे तर का रडत आहे कोणी हसत आहे तर का हसत आहे ते आपण समजलं आणि तो जे पण बोलत आहे ते समजलं तर मगच आपण त्याला इफेक्टिव्ह फीडबॅक आपण जे असते की म्हणजे आपण त्याला रिस्पॉन्स देऊ शकतो बरोबर तेव्हाच होते. हम्म. आता कोणतं जॉईन झालं हॅलो हो दादा. आता कोणतं जॉईन झालं प्रीती आहेत तिकडं हॅलो प्रीती क्या? अ, आप इसी ग्रुप में हो ना हाँ. आप कौन से क्लास में हो 8वीं में हो यस. यस ओके मराठी आती है आपको आती है. हाँ ठीक आहे मराठीतच बोलायचं आहे मराठीमध्येच आहे सांगितलं ठीक आहे. चालेल. हा आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहात का ते व्हॉट्सअप ग्रुप जे आहे दादा हा. ती बडी यायला आहे. बडी 2 मध्ये आहे का ती हो दादा. ओके हे तुम्ही बहुतेक रॉंग मीटिंग जॉईन केली तुमचं व्हॉट्सअपवर एकदा विचारा तुमच्या भैयाला की काय म्हणतो लिंक बदलायला आणि की बहुतेक रॉंग लिंक भेटले तुम्हाला ओके. ओके ठीक आहे आणि हे लास्ट मध्ये जे आहे प्रतिक्रिया देणे तेच फीडबॅक देणे टू रिॲक्ट प्रश्न विचारणे नाही तर त्यांना सांगणे की हे की बरोबर केलं हे बरोबर नाही केलं हे पण करण्यासाठी आपल्याला ऐकणं फार गरजेचं आहे. प्रश्न विचारण्यावर पूर्ण स्टाईल आहे की प्रश्न कसे विचारायचे चांगले तर प्रश्न आपल्याला चांगले विचारायचे तर संबंध आपल्या समोरवाल्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे ते विश्वासाचे नाते कशाला असायला पाहिजे कारण कधी कधी काय होतंय क्लासमध्ये आपण प्रश्न विचारला कुठला आणि टीचरने म्हणलं अरे हे फार सिंपल प्रश्न आहे नाही तर फार असं सिरियस डाऊट आहे तर आपल्याला वाईट वाटेल ना की मला समजत नाहीये पण टीचर टीचर त्याचं हे सांगत नाही मला तर आपल्याला टीचरला जर आपल्यावर ट्रस्ट असतं आपल्या टीचरवर ट्रस्ट असतं मग केवढाही सिंपल डाऊट असेल केवढाही इझी क्वेश्चन असेल टीचर आपल्याला सांगेल तर विश्वास असायला पाहिजे त्यासाठी समजून तेच आपल्याला विषयाची माहिती असायला पाहिजे त्याच्यावर आपण प्रश्न विचारतो आपल्याला काहीच माहित नाही आपण प्रश्न विचारतो चांगले प्रश्न कसे असतात ते आणि मग स्पष्टीकरण घेणे आपल्याला थोडं अजून माहिती असलं त्याच्याबद्दल तर आपण अजून डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारू शकतो तर तेच आहे त्याच्या ह्या तीननी तुम्ही अजून चांगले प्रश्न विचारू शकता बस स्ट्रेस मॅनेजमेंट आपण दिलं होतं आणि तणाव कसा पण स्ट्रेस आपले जास्त ते कसं मॅनेज करायचं तणावपूर्ण परिस्थिती प्रभावी संवाद साधण्यासाठी खालील 3 महत्वाचे अवलंब कर थोडं शांत राहायचं लांब श्वास घ्यायचे संयमाने वागल्यामुळे परिस्थिती अधिक चांगली पेशन्स आपण ठेवलं तर केवढा पण खराब सिच्युएशन असलं केवढाही स्ट्रेसफुल सिच्युएशन असलं आपण जर स्ट्रेसमध्ये आलो आपण टेन्शन मध्ये आलो तर मग तर चांगलं होऊच नाही शकत आपण काही ना काही गडबड करणार शांत राहायचं की हळूहळू आपण समजायचं की अच्छा हे ह्याच्यावर कसं काम करू शकतो असं केलं की आता हे नाही आहे की काय म्हणतो दरवेळेस सिच्युएशन बरोबर होऊन जाईल पण स्ट्रेस घेतलं कधीच होणार नाही
ते केलं की चान्स असते आपल्याकडे की ते आपण बरोबर करू शकतो. असंच आपण स्ट्रेस फ्री राहायचं, टेन्शन कधी पण नाही घ्यायचं. सहानुभूती. कधी कधी काय होते, आपल्याला कोणी काही पण म्हणलं तर आपण ते वाईट मानून घेतो तिथे की आता मित्र मैत्रीण असतील, तिने तुम्हाला काही वाईट म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटते की अरे असं का बोललं माझ्याबद्दल, तर असं का बोललं. कधी कधी काय होतं, ते पण टेन्शन मध्ये असतात, त्यांच्या जीवनात ते काहीतरी चाललं असतं, तर आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनाने पण समजायला पाहिजे. आणि कधी कधी काय होतं, रागातही बोलतात लोक, तर असं असलं मग आपण हे होणार नाही. आपण आपला मूड खराब करून घेणार नाही. आपल्याला असेल ना की त्यांच्या जीवनात काहीतरी असेल, त्यांना काही तर वाईट झालं असेल, आज दिवस चांगला गेला नसेल म्हणून असं बोलले असते. आणि मग पुढच्या दिवशी जाऊन बोलायचं की अरे यार काल बोललो होतो, तर 99% चान्स आहे की ते म्हणतील सॉरी यार, मला काल माझा दिवस खराब जात होता, नाही तर हे प्रॉब्लेम होती, ते प्रॉब्लेम होती. असंच होतं. तर समजायचं समोरवाल्याला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. हे तर आहेच की पॉझिटिव्ह राहायचं, ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. हे तर खूपदा ऐकलं, सगळीकडेच लोक म्हणतात की निगेटिव्ह आपण विचार करत असलो मग निगेटिव्हच होते आपल्या जीवनात. पॉझिटिव्ह केलं तर पॉझिटिव्ह होते. देवाला एक आहे आपल्या डोक्यात काय चाललं. तर आपण जर पॉझिटिव्ह विचार ठेवत असलो, मेहनत करत असलो, ट्राय करत असलो, तर देवही आपली मदत करते. आणि आपण जर निगेटिव्ह असतो, काही मला मला होतच नाही, माझी नाही होणार, नाही होणार, मग गॉड आपली कसं मदत करेल. एक फार फेमस हे आहे, कोट आहे, गॉड ओनली हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. म्हणजे देव त्यांचंच मदत करतो जो जे स्वतःची मदत करतो. आणि स्वतःची मदत कसं करू शकतो आपण, पॉझिटिव्ह राहून, सकारात्मक राहून. तेच आता आपण होमवर्क बद्दल बोलतो, प्रॅक्टिस करणं. आपण हे आता जे कम्युनिकेशन स्किल्स आहेत, हे आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा पण आपल्याला चान्स भेटते, कुठे आपण क्लासमध्ये असलो नाही तर कुठे बाहेर गेलो, तर हे आपण जेवढं आपण ह्याची प्रॅक्टिस करणार तेवढं आपलं इम्प्रुव्हमेंट होणार, तेवढं आपण जास्त बरं करू शकतो त्याच्यामध्ये. निरीक्षण करणं म्हणजे आता काही काही लोक असतात जे खूप चांगलं कम्युनिकेट करू शकतात, खूप चांगलं बोलतात. काही काही असे असतात, आता काही काही नेता पण असतात आपले जे खूप चांगलं बोलतात. कारण की नेता लोकांचं काम काय असते, लोकांना सांगणं की मला वोट का करायचंय. तर आता त्यांना वोट पाहिजे लोकांचं, तर त्यांना हे पाहिजे ना, काय म्हणतो ते, लोकांना त्यांना ते लोकांवर त्यांचा प्रभाव पडायला पाहिजे. तर ते प्रभाव पडण्यासाठी ते फार चांगलं स्पीचेस देतात. चांगले म्हणजे त्यांना बोलणं फार चांगलं येते, लोकांना काय ऐकायचं ते सांगणं फार चांगलं येते त्यांना. तर ते फार चांगलं कम्युनिकेशन करू शकतात. काही काही बिझनेसचे पण लोक असतात. तर स्टीव्ह जॉब्स माहिती असेल की नाही माहित नाही तुम्हाला, पण स्टीव्ह जॉब्स एक होता, त्यांनी आयफोन बनवलंय. आयफोन ची कंपनी त्याची होती पहिली, ऍपल. तर त्यांनी त्याला वन ऑफ द बेस्ट स्पीकर म्हणतात. कारण की त्यांनी जेव्हा आयफोनचं जे आयफोन जेव्हा त्यांनी पहिल्यांदा दाखवलं होतं की हे आयफोन आहे, तर पूर्ण वर्ल्ड चेंज होऊन गेलं होतं त्याच्यामुळे. लोकांनी स्मार्टफोन तेव्हापासूनच काय म्हणतो सुरू झाले येणं. कारण की त्यांनी आयफोन जे इंट्रोड्यूस केलं होतं, ते जसं इंट्रोड्यूस केलं होतं त्यांनी, तशी स्पीच दिली होती, त्याने लोकांना फार प्रभाव पडला की हा हे स्मार्टफोन फार चांगलं हे आपल्या सगळ्यांना घ्यायला पाहिजे. आणि मग अजून कंपनी बनवायला लागली. तर फार प्रभाव पडते त्याचा. जर आपण ह्यांना बघितलो अशा स्पीकर्सला, तर मग आपल्याला कळतं की हा असं असं बोलायला पाहिजे आपण, हे कम्युनिकेशन असायला पाहिजे आपल्याला, हे शब्दांचा प्रयोग करायला पाहिजे. आपण बघतो आणि मग इम्प्लिमेंट म्हणजे आपण त्याचा वापर करतो, त्यांचे जे टेक्निक आहेत ते बघून. तर हे प्रॅक्टिसचाच गेम आहे की पूर्ण आपण बघू शकतो. जेवढे जेवढे वेगळे स्पीकर असतात त्यांना बघायचं आणि मग समजायचं की ते कसं बोलतात. मग आपणही वापर करायचा त्यांचा, त्या टेक्निकचा जे ते जे वापर करतात. आणि मग आपण फीडबॅक घेणे, आपण ज्याला म्हणतो तेच प्रतिक्रिया घेणे, आपण ज्याला प्रतिक्रिया म्हणतो फीडबॅकला. तर तेच घेणे की मी कुठे चुकत आहे, मला हे कुठे प्रॉब्लेम होते, मला तुम्हाला कुठे समजत नाहीये का मी बोललेलं. हे सगळं आपल्याला विचारता यायला पाहिजे. आणि समोरवाल्याला सांगायचं की एकदम प्रामाणिकपणे सांग की कसं वाटलं, बरं वाटलं का नाही,
इकडे थोडस प्रॉब्लेम वाटत आहे मला, ते समजलं नाही तू बोललेलं, नाहीतर इकडे जास्त पटपट बोलत आहेस, थोडं हळू बोल. तर ते आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेतली तर आपल्याला कळते हा इकडे इकडे चूक होती, तर मग आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर आता तेच आहे की संवाद कला जे आहे ते आपल्याला जर यशस्वी आहे त्या जीवनात, जे पण असेल आपलं व्यावसायिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, कुठलंही जीवन असेल आपलं, प्रोफेशनल, फॅमिली, सोशल लाईफ, तर आपल्याला कम्युनिकेशन करायलाच पाहिजे, मित्र बनवायचे, बोलता यायला पाहिजे. तर तुम्हाला बॉसला सांगायचं की माझे पे वाढव, मला अजून पैसे दे, तुम्हाला बोलता यायला पाहिजे की हे कारणामुळे मला वाढवा, नाही तर जॉब पाहिजे तुम्हाला, तर सांगता यायला पाहिजे की मी ह्या जॉबसाठी कशाला फिट आहे, तुम्ही मला हे जॉब का द्यायला पाहिजे हे पण सांगता यायला पाहिजे. कौटुंबिक, आपले जे फॅमिली असते, आपले जे कुटुंब असते, त्यांच्यासोबत आपले नाते आपण चांगले ठेवायला पाहिजेत कधी पण, कारण की तेच आपल्याला आपल्या जेव्हा खराब टाइम असते आपल्या तेच मदत करतात. त्यांच्यासोबत चांगलं आपल्याला जर नाते ठेवायचे तर बोलता यायला पाहिजे तुम्हाला, बरोबर एकदम. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, नाही तर व्यक्तित्व विकास, कॉन्फिडेंट राहायला पाहिजे आपल्याला. आणि नेतृत्व क्षमता आपण ज्याला म्हणतो, लिडरशिप आपण ज्याला म्हणतो, ते पण असायला पाहिजे आपल्यामध्ये, की आपण असं 40 लोक बसले तिकडं आणि मला यांच्याशी काम करायचे, मी बॉस आहे कुठल्या कंपनीत, मला काम करायचं, तुझं कसं करायचं, काय बोलायचं मला, की ते लोक काम करतील बरोबर, टीम मध्ये काम करतील बरोबर, तर हे लिडरचं काम असतं की कसं लोकांशी काम करायचं, तर हे पण आपल्याला यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन यायला पाहिजे. आणि तेच आपला प्रभावी संवाद करायचा, क्लिअर आपल्याला कम्युनिकेशन करायचं काम, तर तेच आपल्या विचार स्पष्ट असायला पाहिजे की काय बोलायचं ते क्लिअर आहे, आणि आणि आपल्याला ऐकता यायला पाहिजे की समोरवाला जे बोलत ते पण आपल्याला पूर्ण समजायला पाहिजे, म्हणजे समोरवाल्यालाही आपल्याला समजते, आपल्यालाही समोरवाल्याचं समजते, हे केलं मगच आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकतो. तेच आहे की इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा आपल्या विकास, इफेक्टिव्ह कम्युनिकेशननीच आपण विकास करू शकतो आपल्या जीवनात. कारण की आपल्याला आपले विचार जास्त नाही करता आले तर काहीच फायदा नाही. तुम्ही खूप जिनियस असू शकता, खूप तुम्ही मोठे असू शकता, मला खूप काही येऊ शकते, पण जर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता येत नाही, तर काहीच अर्थ नाही. तर तेच आहे की त्याच्यामुळेच आपले हे वाले स्किल पण इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आता मी पण थोडासा शाळेत आहे, पण आता इकडे मध्ये बोलत आहे तर मला थोडं थोडं इम्प्रूव्हमेंट होते, आणि आपण असंच डेव्हलपमेंट होतं, आपण हळूहळू अजून लोकांशी बोलतो, अजून लोकांशी भेटतो, मग असं हळूहळू पण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं, कारण की एका दिवसात काहीच होत नाही ना. तर तेच आहे की आता कम्युनिकेशनसाठी प्रॅक्टिस लागते, आपण लोकांशी भेटायला पाहिजे, आणि असं हळूहळू करत करत आपण एक चांगले कम्युनिकेटर बनू शकतो. तर आजचं एवढंच होतं आपलं. एकदा मला अटेंडन्स घेऊ द्या. ठीक आहे. भावना पण मधनं आली होती, पण ती कट झाली नंतर ना. हो दादा. ठीक आहे, तिथेही आज करून देतो, तिथं बहुतेक नेटवर्क इश्यू झालं, तर चालतं, तर आता लिव्ह करू शकता, तुम्ही जाऊ शकता. बाय. बाय दादा. बाय. बाय दादा. बाय. Okay.